असं काय घडलंय आज मलाही कळू दे. हा? इरा माझं मन मोकळं करून टाकलं. म्हणजे म्हणजे मी शुभकडे माझं प्रेम व्यक्त केलं, त्याला आय लव्ह यू म्हटलं. काय? आय लव्ह यू, आय लव्ह यू शुभ, आय लव्ह यू शुभ, आय लव्ह यू शुभ. मला खूप दिवसांपासून बोलायचंच होतं ग, त्याला बोलायचंच होतं मनातलं. बोलून टाकलं. हसायला मला असं हलका हलका वाटतं. मस्त. अगं मग काय म्हणाला शुभू? शुभू काय म्हणाला? शुभू काय म्हणाला? काय म्हणाला? अगं ते तू सांग. आठवलंच नाही. अगं पण जाऊ दे काय, मोकळं वाटतंय. असं एकदम एकदम हलकं वाटतंय. काकू, कसं असतं ना, आपण प्रेमात काय पण करू शकतो. आपल्या आनंदाच्या पुढे समोरच्याचा आनंद ठेवतो. त्याची एक झलक मिळण्यासाठी आपण आतुर असतो. बस. हाय अंबाबाई, त्यांचं प्रेम यशस्वी होऊ दे. तिचं प्रेम तिला मिळू दे. शुभू, काल कुठे गेला होतास? नाही, रात्री उशिरा परत आलास म्हणून म्हटलं. बाई, नाही चांगलं चाललंय घरात. एक माणूस त्या भलत्या पोरीला मिठ्ठा काय मारतोय, आणि इकडं एक माणूस दारू पिऊन घरात काय येतोय. बरं घ्या, आम्हाला अजिबात डोळे दाखवू नको काय. घरात सगळ्यांना माहितीये शुभू काल रात्री दारू पिऊन आलता. स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, अशी अवस्था आहे शोभे तुझी. अण्णा, इथं आम्ही कालच्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करतोय. गबास, एक शब्द बी बोलू नकस. आंघोळीला निघालीस ना, निघ मग. उगा शुभूला त्रास देऊ नकस. जाणारच होतो आम्ही चहा पिऊन. आमचं काही पाकतच नाही कोणाला. कारभार नाही, शुभूसाठी जरा कोरा चहा करून आणखी. हा, होय, आणते. शुभू, काल तू कोणाला प्रपोज केलंस नाही मला चांगलं ठाव आहे. अण्णा, काल रात्री मी जे काय बोललो ते विसरून जा. अरे असं कसं विसरून जा? घडलेली गोष्ट अशी कशी विसरायची? बर, मान्य आहे तू तुझ्या मनातली गोष्ट बोललास, पर ती काय बोलली, तिचं काय उत्तर होतं? अण्णा, मला नाही आठवत. असं कसं आठवत नाही शुभू? हे बघ, मी तुझा बाप आहे. बापापासून काय बी लपवायची गरज नाही. ती काहीतरी बोलली असेल. खरंच आठवत नाही. आणि अण्णा, सोडून देतो विषय आणि मला जायला लागणार. आवरून घेतो, उशीर व्हायलाय. अरे पण खरं सांगतोय अण्णा. शुभू, अरे देवा, काल रातच्याला हा एवढी दारू पिऊन आला, याला आय लव्ह यू बोललेलं आठवतंय, पण उत्तर काय आलं हे आठवलं. काय? श्रावणी मॅडम, हो उठा, जागे व्हा. त्याने काय उत्तर दिलं हे तुलाच आठवत नाही? अगं म्हणजे बघ, मी त्याला आय लव्ह यू म्हणाले हे मला आठवतंय, पण
तो काय म्हणाला ते काय आठवतच नाही. तो काय म्हणाला असेल ग? आता हे मी कसं सांगणार तुला? तो आला की त्यालाच विचार ना. नाही बाबा, मला भीती वाटते. श्रावणी, प्रेम करतेस ना, मग प्रेमात घाबरायचं नसतं. हो काकू, पण मी कसं विचारू त्याला? आणि त्याला मी विचारलेलं आवडलं नसेल तर तो काय बोलला असेल? त्याला पण माझ्याबद्दल ते वाटत असेल का? आणि मला काही कळतच नाही. तर मी कशी अशी मी एक मिनिट श्रावणी, श्रावणी, एक मिनिट शांत हो. पॅनिक नको होऊस. मला माहितीये आणि तुलाही माहितीये की तुझं त्याच्यावर खरं प्रेम आहे. मग न घाबरता त्याला सामोरे जा. आज तू शुद्धीत त्याला प्रपोज कर, मग बघू ना काय होईल पुढे. आपण बघू. नाही काकू, त्याने मला नकार दिला तर? अगं तो असं करूच शकत नाही, कारण तुला नकार देणं म्हणजे स्वतःच्या पायावर दगड मारण्यासारखं आहे. मग न घाबरता त्याला सामोरी जा. चल, तो येतच असेल, आवर पटकन. मी त्याच्याशी बोलू काय आणि कशी? नाही मी नाही. ए श्रावणी, तुला बोलावं लागेल. शुभू, I love you. I love you, Shubhu. I love you, Shubhu. I love you, Shubhu. श्रावणी, आय लव्ह यू. आय लव्ह यू श्रावणी. आय लव्ह यू श्रावणी. आय लव्ह यू श्रावणी. कशी आहेस? मी बरी आहे. तू कसा आहेस? मी पण बरं आहे. तुला झोप लागली? हो. तुला? मला पण लागली, छान लागली. मला स्टडी रूम मध्ये थोडं काम आहे, मी जातो. काही मदत हवी आहे का तुला? थोडंसंच आहे. हा? काकू, काय चाललंय तुझं? तू त्याला त्याचं उत्तर का नाही विचारलंस? काकू घाबरलीस? नाही, मी कशाला घाबरू? मी काय घाबरले वगैरे नाही. पण मी नाही त्याला विचारणार आहे. त्याला हवा असेल ना तर तो मला विचारेल. अगं बाई, तुझं प्रपोज करून झालंय, मग आता त्याने विचारायची का वाट बघतेस? काकू, असं असतं का? मुली प्रपोज करत नाहीत. असं काही नसतं. हे बघ, प्रेमात वेळ वाया जाऊ देऊ नये, नाही तर प्रेमाला नजर लागते, संकट येतात. तुमच्या प्रेमामध्ये तिसरं कोणी आलेलं तुला चालणार आहे का? काकू, असं काही होणार नाही. आमच्या प्रेमाला कोणाची नजर लागणार नाही आणि आमच्यामध्ये कोणी येणार सुद्धा नाही. मी कोणाला येऊच देणार नाही. तर शुभू फक्त आणि फक्त माझाच होणार.